नमस्कार अमरावती. नमस्कार मंडळी. काँग्रेस पक्षाचा संघटन सृजनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आत्ता ही 7वी फेज आहे महाराष्ट्राची आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पण ते कार्यक्रम चांगले झाले. सगळीकडे सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. निरीक्षक ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे इथे आले. अहमद साहेब, भाई जगताप साहेब या ठिकाणी आले आणि चर्चा झाल्या, भेटी झाल्या. ह्या दरम्यान काही कुरघोडी करणाऱ्या लोकांना, त्याच्यामध्ये 1-2 निष्क्रिय काँग्रेसचे नेते पण इन्व्हॉल्ड आहे, पण एक भाजपसोबत लिंक्ड एक टीम आहे जी काँग्रेसला आणि यशोमतीला बदनाम करण्याच्या भूमिकेमध्ये समोर येते आहे. तर ती समोर म्हणजे ही मंडळी ज्या वेळेला सत्तेत होती त्यावेळेला त्यांनी काँग्रेसचं काहीही केलेलं नाही. कोणी जिल्हा परिषदमध्ये होतं, कोणी आमदार होतं, कोणी मंत्री झालेलं होतं आणि ही कुरघोडीची एक टीम करून ठेवलेली आहे की मग काँग्रेसला जर नुकसान पोचवायचं असेल तर यशोमतीला बदनाम केलं पाहिजे. मग आता 2-3 एजेंडा त्यांचे आहेत. एक तर यशोमती खूप आक्रमक आहे, दुसरी फार चिडचिड करून राहिलेली आहे, तिसरी दादागिरी करते. बघा, माझा स्वभाव आहे आक्रमक. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. सरकं बोलायचं, खोट्याला खोटं म्हणायचं, खऱ्याला खरं म्हणायचं आणि सर्वसामान्य माणसाला हेच अपेक्षित आहे. माझी नाळ माझ्या सर्वसामान्य लोकांसोबत जोडलेली आहे. हे मोठे मोठे नेते, मोठे मोठे आकार तांडव करणारे सहकार नेते, स्वतःला म्हणून घेणारे, हे खूप लय भानगडी करतात. त्या भानगडीमध्ये आपण कधी पडलो नाही. ज्या वेळेला संधी दिली पक्षाने त्यावेळेला पक्षाच्या पाठीमागे आणि पक्षासाठी जे काय आपल्याला करता येईल ते आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठी खरं बनवते आहे कारण काही भाजपच्या पेमेंटवर असणारी काही मंडळी स्वतःला काँग्रेसची म्हणून घेत आहेत. काही 1-2 नेते स्वतःच्या काँग्रेसचे नेते ज्यांच्या आत्मा असंतुष्ट राहिलेला आहे ते पण या सगळ्या कुरघोडीच्या मागे, आणि जास्त लोक नाही आहे, मोजून 8-20-25 लोक असतील आणि एक तो मोठा नेता असेल आणि त्यांची लिंक सगळी कुठे जाते तर ती लोकसभेमध्ये जाते. लोकसभेमध्ये एक सामान्य माणसाला आपण सपोर्ट केलं, पंजाचा माणूस निवडून आणलेला आहे, ते काही लोकांना जीवावर आलेलं आहे आणि काही लोकांना यशोमतीला बदनाम करायचं आहे आणि काही लोकांना काँग्रेसला बदनाम करायचं आहे. तर ही कुरघोडी तुम्हा लोकांना समजली पाहिजे. अजिबात कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आपली नाळ सर्वसामान्यांच्या प्रश्नांसोबत जुळलेली आहे आणि आपण आपलं अख्खं आयुष्य सर्वसामान्यांसाठी करणार. आता राहिला विषय भाजपवाल्यांचा, तर एवढा आवाजोबा करून राहिलेले आहेत, नारी शक्ती, नारी शक्ती, नारी शक्ती. मी पण नारीच आहे आदरणीय देवेंद्र दादा, मी पण नारीच आहे की. दादा, तुझे जे ट्रोल पेजेस आहेत ना ते मला ट्रोल करायचा प्रयत्न करतायत. अरे माझ्या दादा, तुला पण मुलगी आहे, मला पण मुलगी आहे आणि तुझ्या काही भाजपवाल्यांना पण मुलगी आहे. त्यांच्या मुलं फॉरेनमध्ये का राहतात हे मला काय तू सांगायला नाव नको रे दादा. आणि हे जे तुम्ही जे कायदे करतात ना, तुम्ही होम मिनिस्टर आहात ना, तर मग हे कायदे करताना तुम्ही तर हे लागू करा ना. मी पण एक शेतकऱ्याची मुलगीच आहे. तर मग ही ट्रोलिंग वोलिंग जे आहे ना तुमचं, हे बंद करा रे. लोकांना लक्षात आलेलं आहे की तुम्ही काहीही कामाचे नाही, तुम्ही फक्त ट्रोलिंग करण्याच्या कामाचे आहे. आदरणीय राहुल गांधींना तुम्ही काय नाही बोललात, सगळं काय बोललात, पण मग काय झालं? त्यांनी काय होतंय, पहिले 40 होते, आता 100 झाले. उद्या आम्ही सत्तेत येऊ, पण आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमच्यासारखा भिकारचोटपणा अजिबात करणार नाही. होम मिनिस्ट्रीने दक्षता घेऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याची गरज आज आहे देवेंद्र दादा, ते बघा. आणि तुमचे हे विषारी ट्रोलर आहे ना, यांचं तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये तुम्हीच तंबी देऊ शकता. जरा तुमच्या दम असेल ना तर त्यांना तंबी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.